हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि आत्ता बागेतून जाऊन आलो आहे. काजूच्या 11:30च्या लगभग गेलो होतो. आता 2 वाजत आलेत. 2 वाजूनच गेलेत, कारण बागेतून निघताना 2 वाजले होते. 2-3 किलोमीटर अंतरावरती आहे आमची बाग. तर 2 वाजून गेले असतील आणि ऊन पण भरपूर आहे. तर व्हिडिओ आत्ता स्टार्ट करण्याचं रिझन हे आहे की आम्ही ना काजूच्या बागेतून काहीतरी आणलेलं आहे, काजू रिलेटेड. तर ते दाखवते मी तुम्हाला आता. आणि ते बहुतेक कोकणातल्या लोकांच्या आवडीचंच असेल. एकही असं कोण मिळणार नाही की त्यांना ते आवडत नाही. ह्यांना पण आवडतं भरपूर. तर मी दाखवते. आधी दरवाजा उघडते. आत्ताच येऊन बसली आहे जरा वेळ. आणि बोकू आवाज करतोय आतून. त्यांनी माझा आवाज ऐकला ना आता बोलताना. मगाशी शांत बसली होती 2 मिनटं, तर तेव्हा नाही तो ओरडला. गाडीचा पण आवाज त्याला कळतो, मग का माहीत नाही. बघा आला बोकू. अरे असा काय? हा, बकऱ्या पण ओरडायला लागल्या. आलो की सगळे आपले आवाज द्यायला लागतात. बोकू काय नाटकं करतोय हे बघा. बोटू, आमचा बोकू झोपला होता. आम्ही जाताना झोपला होतास ना रे. तर बोकूला आमच्या दुसऱ्या बोक्याने मारलंय. मस्ती झालेली त्यांची. घरात हुशाऱ्या करशील बरोबर. इथं बघा, हे बघा बघा. जीभ बघ बाहेर. बाहेर बोक्यांचा मार खाऊन येतो आणि इकडे हुशाऱ्या करतो घरात आल्या की. हे काय जीभ काय अशी बाहेर ठेवली आहे? बघितलं बघितलं. चला आता जाते आतमध्ये. दमून आलं की जरा असं बसलं की बरं वाटतं. 2 मिनटं. आता जेवायचं आहे, कारण भूक लागली. आता वाजून बरेच गेलेत. जेवणाचा टाईम होऊन गेलाय. मंडळी जेवायला जेवण करून घेतो आता. कालचंच आहे जेवण तसं, कारण काल उपवास होता. तर काजूची भाजी, वरण बनवलं होतं. चपाती आणि भात आज बनवलं ताजं. 2 गोष्टी कालच्या आहेत. तर जेवून घेतो आता आम्ही. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर भाजीमध्ये आलेलो आहे पुन्हा. तुम्ही म्हणाल आता व्हिडिओमध्ये रोज रोज भाजीच काय दाखवते, तर आज काय भाजी वगैरे दाखवत नाही मी. आज आम्ही औषधाची फवारणी करणार आहोत वांग्यांच्या रोपांना. तर ते कोणतं औषध आहे, काय औषध आहे, किती घ्यायचं, कशी फवारणी करायची हे दाखवणार आहे. आणि आज आम्ही बागेत गेल्यावर ना, आज पुन्हा माकडं आली होती आणि वांगी जी होती ना छोटी छोटी आलेली सगळी खाऊन टाकली. एक काकडी आली होती ती पण खाल्ली. कच्चा टॅमॅटो पण खाल्ला. उगाच उद्ध्वस्त करतात. तसे टोमॅटो आहेत अजून, पण एक बघतात कच्चा खाऊन कच्चा लागला तर त्यांना, मग बाकीचं काही खात नाहीत. थोडंफार रताळीच्या वेल आहेत त्या पण खाल्ल्या आहेत. आता मी रताळीची पानं पण ना सगळी काढून घेते भाजी करण्यासाठी. आपल्या तोंडात तर काय लागणार नाही एवढं आपण मेहनत करतोय, पाणी शिपतोय. आपण गेल्यानंतर हे माकडंच सगळं उद्ध्वस्त करून जाणार. त्यापेक्षा रताळीची पानं आहेत ती मी काढून घेते. त्याची भाजी खूप सुरेख लागते. तर चला मग. ते वाचलंय मी. बघा, ही जी रताळीची पानं आहेत ना, ती मी आता सगळी ना काढून टाकते आणि भाजी करणार त्याची उद्याला. वरची अशी कुठली ना, हे बघा अशी, की कसं दुसरी अजून येऊ शकतात. एकदम मुळासकट नाही काढायची, अशी काढून घ्यायची. आणि ह्याची भाजी खूप छान लागते. आम्ही करतो बऱ्याचदा, पण आज आम्ही लावल्यापासून ते आम्ही पहिल्यांदाच करणार आहे. नाहीतर आम्हाला असं कोणी सुयोगचे जे मित्र वगैरे आहेत ते देतात, ते मन्या भाऊजी, कारण त्यांच्याकडे रताळीची वेल असते तर ते देतात आम्हाला करायला. आणि पावसामध्ये जास्त करून आम्ही केली होती, पण आता हे आम्ही लावल्यापासून पहिल्यांदाच करतो आहोत. ह्याची रेसिपी पण एकदम सिंपलच असते, पालेभाजी करतो तशी, पण टेस्ट एकदम भारी लागते है ना. बोकू पण आमचा खातोय बघा पानं. बोकू सगळ्याची टेस्ट घेतो.
आणि आता बघतो पण आहे मी काय करते ती. तर मी घेते आता हे सर्व. बराच वेळ लागेल एक एक पानं काढायला आणि मी ह्यामध्ये ठेवून देते. हे बघा मी आत्ताच बघितलं. मी म्हटलं हे इकडचं गवत साईडला कसं गेलं म्हणून घालायला घेतली, तर माकडांच्या करामती बघा. हे बघा पूर्ण, हे बघा नखं लावून ठेवले. हे बघा कलिंगडला काहीच मानता नाही आहे काय करण्याची. इकडे काय करण्याची मानता असं नाही. आम्हाला दोघं पण आम्ही बिझी असतो कामामध्ये, त्यामुळे ना हे बघा व्यवस्थित काही कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. काय उपयोग आहे मेहनत करून एवढं. भाजीला आमचं ना पाणी वगैरे सर्व शिपून झालेलं आहे आणि आता मी फवारणी करतोय औषधाची. तर ही बॉटल आहे मोनोक्राउन म्हणून. ॲक्च्युली एक आमला म्हणून पण असते, पण हे आम्ही दुसऱ्या दुकानातून घेतलेले आहे. पूर्ण बॉटल आहे 100 ml ची. त्याचा 1.5 लिटर पाण्यामध्ये मी किती पाण्यात बॉटल दाखवते. तर ही बघू शकता 1.5 लिटरची बॉटल आहे पाण्याची. त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 ml टाकलंय. म्हणजे आम्ही कसं ना फर्स्ट टाइमच ही फवारणी करतोय, त्यामुळे थोडं कमी टाकलंय. ॲक्च्युली 5 ते 7 ml पर्यंत टाकू शकतो आपण एवढ्या बॉटलमध्ये. जर ह्याच्याशिवाय पूर्ण 1 लिटरची असेल ना तर 10 ml सुद्धा टाकू शकतो त्यामध्ये. 10 ml नाही 5 ml पर्यंत टाकूया. 5-7 ml पर्यंत ना. पण आम्ही आता हे पहिल्यांदा आणि आता ह्याची फवारणी करतोय. पण हे जरा औषध आहे ते हाताळताना जरा काळजीपूर्वक घ्यायची. म्हणजे मास्क वगैरे लावायचं तोंडाला. हां, तर हे आता असं बांधलंय. जर असं चुकून आपल्या हाताभितर पडलं तर लगेच थंड पाण्याने ते धुवून टाकायचं. तसं काय होत नाहीये, तसं काय जळजळ वगैरे होत नाही हाताला पण, कारण हाताला त्यांनी ग्लोव्ज नाही घातलेत. पण मी दाखवते तुम्हाला ते कशासाठी आम्ही कीटकनाशक औषध आणलंय ते. थांबा एक. तर हे बघा फक्त वांग्यांच्या रोपांनाच आम्ही मारणार आहोत. हां, तर ना हे बघा आता ही जी पानं आहेत ना बघता ह्याच्यामध्ये, हे बघा हे ना असं काहीतरी आलेलं आहे कीटक. त्यामुळे ना आम्ही त्या दुकानदाराला विचारलं की असं असं काही आलंय तर त्याच्यावरती काय औषध आहे. तर त्यांनी आम्हाला ही बॉटल दिली. आपला जुना दुकानवाला आहे त्याच्याकडून नाही आणलाय. ते दुकान जेव्हा बंद होतं तेव्हा दुसऱ्या दुकानातून आणले. ते बघा. तसं तर ह्याच्यावरती गोमूत्राची फवारणी केली तरी चालते, पण आपल्याकडे नाही का आपण जेव्हा मुळा लावला होता तेव्हा त्याला पण आलं होतं, पण त्याला गोमूत्राची फवारणी 1-2दा करून पण काय ते येतच होतं ना. तेवढ्यापुरतं जात होतं, परत येत होतं. म्हणून आता आम्ही त्या दुकानवाल्यांनाच विचारलं, कारण आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये जास्त एक्सपिरियन्स नाही आहे. तर त्यांनी आम्हाला हे औषध सांगितलं, तर ते आता आम्ही त्याची फवारणी करते. पूर्ण असं पानांना मारताय ना. मी तुम्हाला झूम करून दाखवते कॅमेरामध्ये म्हणजे समजेल. तुमच्यापैकी पण काही लोकांना माहिती असेल तर कीटकनाशक म्हणून दुसरं काय फवारणी करावी तर ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू शकता. आम्ही तसं सुद्धा ट्राय करून बघू. ॲक्च्युली कसं आहे ना, ही पानं ग्रोथ भरपूर होतो आणि एकमेकांना ती चिकटलेली असतात ना, म्हणून एका पानावरचं दुसऱ्या पानावरती ते सर्व कीटक असे जातात. त्यामुळेच आम्ही ना हे थोडं मोकळं मोकळं केलेलं आहे. आणि आपण जेव्हा ह्या औषधांची फवारणी करतो ना, आता आमच्या तर वांग्यांची फक्त रोपच आहेत, त्यांना वांगी अजून आलेली नाही आहेत आणि वांगी येईपर्यंत अजून 15-20 दिवस जास्त पण जातील, महिना पण जाईल म्हणजे खाण्यालायक होण्यासाठी. पण तुमच्याकडे जर तुम्ही फळभाज्यांना अशी फवारणी करत असाल तर त्या फळभाज्या तुम्ही 15 दिवस तरी खाऊ नका. म्हणजे असं आम्हाला त्या दुकानवाल्यांनी सांगितलंय. 15 दिवस तरी आपण ते खायचं नाही, कारण की आपण पाणी शिपत असतो 15 दिवस, पण त्यातलं अजून केमिकल ते प्रॉपर गेलेलं नसतं. म्हणून जर अशी फवारणी केलात औषधांची
तर जे काही फळ असेल, फळभाजी असेल ती 15 दिवसानंतर खा. एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देणं गरजेचं होतं म्हणून मी सांगितलं. तर तुम्ही सुद्धा फवारणी केलात तर 15 दिवसानंतरच फळभाज्या खा तुम्ही. झाली आहे औषधांची फवारणी करून आणि आता बेडं वगैरे लावत आहेत कारण पाणीसुद्धा शिपून झालं आहे भाजीला. आणि हा बघा माकडाने जो कलिंगड चावला होता तो आता आम्ही फोडला आहे. जो कसं गुरांना होईल, टाकून कशाला द्यायचं, पण स्मेल येतोय ना कलिंगडचा. म्हणजे आतमधून थोडा थोडा हे होत चाललाय आता, तयार होत चालला होता. छोटा आहे मग बहुतेक आपला मोठा पण तयार झाला असेल. हा बघायला पाहिजे काढून. ते माकडं खाण्यापेक्षा आपण खाऊया ना. विचार करतोय. हा नाहीतर आपण म्हणू की अजून राहू दे, अजून राहू दे म्हणत ते माकडांच्या तोंडाला लागणार, आपल्याला काही लागणारच नाही. मी तुम्हाला बोलायची ना तिकडे उभं राहिलं की स्मेल छान येतोय म्हणजे कलिंगडचा असा तयार झाल्यासारखा. तर हे बघा, हे आता आपल्या गुरांना होईल. असू दे, छोटे 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 तुकडे. बोक्याला ऍक्च्युली मी तो खेळायला दिला होता, बोक्या पण नाही खेळत आहे, माकडाने खाल्लेला म्हणून. हा गुरं खाऊन दे. ए बोको. सर्व काम उरकून आम्ही आता जरा बसलो आहे निवांत TV पाहत. आणि काजूच्या बागेतून आल्यावरती मी तुम्हाला बोलले होते की मी काहीतरी दाखवते काजू रिलेटेड. तर ते आहे, हे बघा, काजू आणि काजूची बोंड. आणि अगदीच झाडावरचीच अशी काढून आणलेली आहेत, खाली पडलेली वगैरे नाही आहे ती. आणि ही काजूची बोंड तर सगळ्यांनाच आवडत असतील. आता सकाळी आणली ना तेव्हा कडक होती एकदम ना, आता थोडी ती हे झाली, पिशवीत होती म्हणून, म्हणजे अगदीच नाही झालेत पण होतात ना ती नरम. आणि हे कोण कोण कसं खातं, डायरेक्ट खातात की कापून वगैरे खातात. आता हे सुयोग काहीतरी याचं बनवत आहेत, ते आता आपण बघूया. त्यांना तर खूपच आवडतं. इथे उभे आहेत, वाट बघतायत. शोधून शोधून काढायला लागतात. काय काय असे पक्षी थोडंफार असं खाल्लेले असतात. हा पक्षी वगैरे खातात ना. मी जवळजवळ 15 एक तरी बोंडू काढले असतील, त्यातले मला 6 भेटले. हा सगळे ते खराब होती. अच्छा, बारीक वगैरे असं खाल्लेले असतात. तर आता आपण काय करणार आहेत तुम्ही? हे आता जरा कापून मीठ, तिखट पण लावतात. जरासा तिखट टाकायचं, मीठ लावायचं, चांगलं लागतं. अच्छा. आणि हा महाशय बसलाय. तू खाणार आहेस तू? बोलतोय. हा बोलतोय. हे बघा इथे घेतलंय ह्यांनी कट करायला. रस भरपूर असतो ना, जास्त पिकलेलं असतं की तसं. थोडा कच्चा हवा होता पण, है ना. नाही पण तो कच्चा असता की कसं घशाला जरा गडबड होती. असं आहे काय? हे होतं जरा. स्मेल बघा कसा येते बोंडूचा. असं कट करणार, बारीक करताय ना, कारण की एवढं लांबडं नाही ठेवायचं असतं, छोटे छोटे तुकडे करतात त्याचे आणि मग खातात. थोडा कच्चा हवा होता ऍक्च्युली. दुपारी जर केलं असतं ना तर चांगला राहिला असता. त्यावेळी कडक होता जरा तो. आता गरमी पण होते ना त्यामुळे तो थोडाफार नरम पडतोच. तर कट वगैरे करून झालेला आहे आणि त्याच्यावरती मीठ चिमटीने टाका म्हणजे पडेल व्यवस्थित. आणि आता काय थोडंसं लाईटली तिखट. इकडे ना सुयोग ह्याच्यावरती तिखट टाकून खातात की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मीठ टाकून तर खातात हे मला पण माहिती आहे, पण हे बोलले की मी जरा टेस्ट करतो, तुम्ही आधी खा. मी तर काय बोंडू कधी खात नाही. कसं लागतंय? ठीक नक्की. मी नाही खात बोंडू, तुम्ही खावा. काय आलं त्यांनी थोडंसं तिखट टाकून खाऊन बघितलं तर तिखट जरा एका ह्याच्यामध्ये जास्त टाकलंय. मी बोंडू नाही खात पण बघूया खाऊन कसं लागतंय ते, कारण मला नाही एवढं आवडत. पण काही काही लोक काय करतात मग ते हे भाजून पण खातात. जो बोंडू असतो ना काजूचा आहे ना, चुलीमध्ये भाजून खातात. उकडून नसतील ना खास, उकडून वगैरे खातात की नाही मला नाही माहिती, पण भाजून खातात हे माहिती आहे. तुम्हाला पण बघणाऱ्यांना जे कोकणातले असतील त्यांना आवडत असेल, खा मग तुम्ही. हे नाहीये ना घसा काही प्रॉब्लेम होत नाही ना, कारण मी एवढा कधी खात नाही असं. बघूया, या तुम्ही पण खायला. थोडी टेस्ट वेगळी लागते आणि असं घशाच्या इथे थोडंसं वाटतं की चीक सारखं वाटतं ना थोडं. तसं वाटतं तसं.
फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर काल ही आपण रताळ्याची जी पानं काढून ठेवली होती त्याची मी आता भाजी बनवते दुसऱ्या दिवशी. तर ही पानं स्वच्छ धुवून नितळ ठेवली आहे. बाजूला कांदा चिरला आहे, लसूण आहे, मिरची आहे. एवढ्याच साहित्यामध्ये भाजी आपल्याला बनवायची आहे. जशी पालाभाजी बनवतो तशीच. आणि इथे माझी जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे. कुकर लावला आहे, पीठ मळून ठेवलं आहे आणि आता वाजलेत 8:45. भाजी घेते चिरून. आणि ही भाजी ना चिरताना अशी बुळबुळीत लागते. जर आपण रताळी पण चिरल्यावरती होतं ना तसं बुळबुळीत लागतं, तसंच आहे सेम. ते मी फोडणीला घातलंय लसूण, भरपूर लसूण, कांदासुद्धा बऱ्यापैकी भरपूर घालायचा आणि मिरची. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं. आणि त्यानंतर थोडीशी हळद घालून मग ही चिरलेली पानं ह्यामध्ये टाकायची की मग भाजी आपली रेडी होते. जशी पालाभाजी करतो सेम तशीच प्रोसेस आहे. तर झाली आहे आपली रताळ्याच्या पानांची भाजी रेडी. आता ह्यावरती तुम्ही ना खोबरंसुद्धा घालू शकता, पण खोबरं असं वरून घातलेलं मला आवडत नाही, त्यामुळे मी घालत नाही. अशी सिम्पलच बनवते. एकदा नक्की करून बघा जर तुमच्याकडे रताळ्याची पानं अवेलेबल असतील तर. आणि एक साईडला इथे माझी भांडी पण धुते मी कामं करता करताच, म्हणजे कामं होऊन जातात पटापट. आणि जेवणसुद्धा झालेलं आहे आता सगळं, कारण आम्हाला जायचं आहे मार्केटला. आज आठवडा बाजार आहे. तर चला, व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.